नफा कमावण्यासाठी खासगी दुकानदारांकडून भेसळीचे अनेक प्रकार घडल्याचं तुम्ही आपण पाहिलं असेल। मात्र आता थेट रेशनच्या दुकानातूनच प्लास्टिकचे तांदूळ वितरित केले जात असल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय। मात्र हा तांदूळ खरंच प्लास्टिकचा आहे का, यावरचाच रिपोर्ट। तुम्ही खाताय प्लास्टिकचा तांदूळ, रेशनवर प्लास्टिकचे तांदूळ। प्रणिती शिंदेंच्या आरोपांमुळे खळबळ। खाद्यपदार्थात भेसळीच्या घटना राज्याला नवीन नाहीत, या आधीही भेसळीच्या अनेक घटना समोर आल्यात। मात्र आम्ही तुम्हाला थेट रेशन दुकानातल्या धान्यातली भेसळ दाखवणार आहोत आणि ही भेसळ तुमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही। राज्यातल्या रेशन दुकानांवर ग्राहकांना थेट प्लास्टिकचा तांदूळ देण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये ही घटना घडली। अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावच्या रेशन दुकानात प्लास्टिकचे तांदूळ वितरित केले जात असल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय। त्यांनी थेट पत्रकार परिषदेमध्येच याचे पुरावे सर्वांसमोर दाखवले। रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये। रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते। आम्ही ह्या दर्जाचे तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आंदेगाव अक्कलकोटला देण्यात आला। प्लास्टिक आहे, मी तो स्वतः जाऊन बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो। मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते। प्रणिती शिंदेंचा आरोप सोलापूरच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलाय। तर रेशनच्या दुकानातून वितरित करण्यात येणारे तांदूळ प्लास्टिकचे नसून फोर्टिफाईड तांदूळ असल्याचं स्पष्टीकरण दिलंय। फोर्टिफाईड तांदूळ बनवतात कसा आपण ते पाहूया। फोर्टिफाईड तांदळात लोह, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन B12 हे कृत्रिमरित्या मिसळतात। त्यासाठी तांदळाची भुकटी करून पोषक तत्व मिसळून त्याला तांदळाचा आकार दिला जातो। फोर्टिफाईड तांदूळ 100 किलोत 1 किलो मिसळून वितरित केला जातो। कुपोषणावर मात करण्यासाठी सरकारकडून फोर्टिफाईड तांदूळ वितरित केला जातो। मात्र हा तांदूळ प्लास्टिक सारखा दिसत असल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम आहे। त्यामुळे सरकारनं या संदर्भात जनजागृती करायला हवी। मात्र फोर्टिफाईडच्या नावानं प्लास्टिकचा तांदूळ मिसळला जाणार नाही याचीही खबरदारी घ्यायला हवी। विश्वभूषण लिमयेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।